तुमच्यावर जळणारे लोक ओळखायचे कसे? 10 धक्कादायक संकेत. मित्रांनो, प्रत्येक जण तुमच्या यशाने आनंदी होईलच असं नाही. काही लोक समोरून तुमचं कौतुक करतात, पण मनातून मात्र तुमच्या प्रगतीवर जळत असतात. असे लोक आपल्या आजूबाजूलाच असतात, पण त्यांना ओळखणं सोपं नसतं. मात्र त्यांच्या काही सवयी आणि वागण्यावरून त्यांची खरी भावना सहज समजू शकते. आज आपण अशाच 10 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की कोण तुमचा खरा शुभचिंतक आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1. तुमच्या आनंदाने ज्याचा मूड खराब होतो. जे लोक खरोखर तुमच्यावर प्रेम करतात त्यांना तुमच्या यशाने आणि आनंदाने आनंद होतो. पण काही लोक असे असतात की तुम्ही एखादी चांगली बातमी सांगितली, एखादं यश मिळवलं किंवा तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह अचानक गायब होतो. ते तुमचं कौतुक करण्याऐवजी विषय बदलतात किंवा त्या आनंदाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमचा आनंद पाहवत नसतो. तुमच्या प्रगतीमुळे त्यांना स्वतःच्या कमतरता जाणवू लागतात आणि तिथूनच जळफळाट सुरू होतो. 2. तुमच्याबद्दल अफवा पसरवणारे लोक. अशा लोकांमध्ये तुमच्या समोर उभं राहून काही बोलायची हिंमत नसते, म्हणून ते पाठीमागून तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवतात. एखादी छोटी गोष्ट मोठी करून सांगतात, तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढतात किंवा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश एकच असतो, तुमची प्रतिमा खराब करणे. पण लक्षात ठेवा, अफवा काही काळासाठी पसरू शकतात, पण सत्य कायम लपून राहत नाही. त्यामुळे अशा लोकांना उत्तर देण्यासाठी भांडणाची गरज नसते. तुमचं चांगलं वागणं आणि तुमची कामगिरीच त्यांना योग्य उत्तर देत असते. 3. तुमचं नाव खराब करण्यासाठी संधी शोधणारे. मित्रांनो, काही लोकांना तुमचं यश, तुमची लोकप्रियता किंवा लोकांमध्ये असलेली तुमची चांगली प्रतिमा पाहवत नाही. त्यामुळे ते सतत तुमच्या एखाद्या चुकीची वाट पाहत असतात. तुम्ही नकळत एखादी छोटी चूक केली तरी ते त्याचं मोठं प्रकरण बनवतात. जिथे तुमचं कौतुक व्हायला हवं तिथे ते तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांचा हेतू तुम्हाला सुधारण्याचा नसतो, तर लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी करण्याचा असतो. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा आणि आपल्या वागण्यात नेहमी पारदर्शकता ठेवा. 4. तुमच्या चांगल्या कामाचं श्रेय नाकारणारे. तुम्ही एखादं उत्तम काम केलं, मेहनत घेऊन यश मिळवलं किंवा काहीतरी नवीन साध्य केलं तरी काही लोक त्याचं श्रेय तुम्हाला द्यायलाच तयार नसतात. ते म्हणतील, त्यात काय मोठं केलं, नशीब साथ दिलं म्हणून झालं किंवा त्याला मदत मिळाली म्हणून जमलं. अशा लोकांना तुमची मेहनत आणि संघर्ष दिसत नाही, कारण त्यांना तुमचं यश मान्य करणं कठीण जातं. पण लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नसते. तुम्ही केलेली मेहनत आणि मिळवलेले यश हेच तुमचं खरं ओळखपत्र असतं. 5. तुमच्या समोर दुसऱ्याचं जास्त कौतुक करणारे. मित्रांनो, काही लोकांना तुम्हाला थेट कमी लेखता येत नाही, म्हणून ते दुसरा मार्ग निवडतात. ते सतत तुमच्या समोर इतर लोकांचं कौतुक करत राहतात. अमुक किती हुशार आहे, तमुक किती यशस्वी आहे, त्याने किती मोठं काम केलं आहे, हे वारंवार सांगतात. त्यांचा उद्देश त्या व्यक्तीचं कौतुक करणं नसतो, तर तुमचा आत्मविश्वास कमी करणं असतो. अशा लोकांना वाटतं की सतत तुलना केल्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजू लागाल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. 6. तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवणारे. जेव्हा तुम्ही एखादं मोठं स्वप्न पाहता किंवा आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा विचार करता, तेव्हा काही लोक सर्वात आधी तुमची टिंगल-टवाळी करतात. हे तुझ्याकडून होणार नाही, तू खूप मोठं स्वप्न बघतो आहेस, हे फक्त बोलण्यापुरतं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलतात, कारण त्यांना स्वतःला जे करता आलं नाही ते दुसऱ्याने करू नये असं वाटत असतं. पण इतिहास साक्षी आहे, जगातली प्रत्येक मोठी गोष्ट आधी अशक्य वाटली होती. त्यामुळे तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांचं ऐकू नका, कारण आज जे तुमच्यावर हसत आहेत, उद्या तेच तुमच्या यशाचं कौतुक करताना दिसतील. 7. तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेणारे. मित्रांनो, काही लोकांना तुम्ही घेतलेला एकही निर्णय योग्य वाटत नाही. तुम्ही कोणतंही काम सुरू करा, कोणताही नवीन विचार मांडला किंवा आयुष्यात एखादं मोठं पाऊल उचललं की ते लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करतात. हे खरंच जमेल का? तू योग्य करतो आहेस ना? यातून काही फायदा होणार आहे का? अशा शब्दांमधून ते तुमच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हेतू सल्ला देण्याचा नसतो, तर तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मतावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिका. 8. गरज असेल तेव्हा जवळ येणारे. अशा लोकांना तुमच्या सुखदुःखाशी काहीही घेणं देणं नसतं. जोपर्यंत त्यांचं काही काम असतं तोपर्यंत ते तुमच्याशी खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागतात. पण त्यांचं काम झालं की ते अचानक गायब होतात. तुमची अडचण, तुमची गरज किंवा तुमच्या भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. त्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसत असतो.
त्यामुळे अशा लोकांना वेळेवर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खरी माणसं तुमच्या गरजेच्या वेळी सोबत उभी राहतात, तर स्वार्थी माणसं फक्त स्वतःच्या गरजेच्या वेळी तुमची आठवण काढतात. 9. तुमच्या यशाचं कारण नशीब सांगणारे. मित्रांनो, काही लोकांना तुमची मेहनत, तुमचा संघर्ष आणि तुम्ही केलेला त्याग दिसत नाही. त्यांना फक्त तुमचं यश दिसतं. त्यामुळे तुम्ही काहीही मोठं साध्य केलं तरी ते म्हणतात, नशीब चांगलं होतं म्हणून जमलं, योगायोगाने यश मिळालं किंवा त्याला संधी मिळाली म्हणून पुढे गेला. कारण तुमच्या यशामागची वर्षांवर्षांची मेहनत मान्य करणं त्यांना कठीण जातं. पण लक्षात ठेवा, नशीब दार उघडू शकतं, मात्र त्या दारातून चालत जावं लागतं, ते स्वतःच्या मेहनतीने. म्हणून अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 10. तुमच्यापेक्षा पुढे जाण्याची सतत घाई करणारे. काही लोक तुमच्याशी मैत्री ठेवतात, तुमच्यासोबत राहतात, पण त्यांच्या मनात सतत एकच विचार चालू असतो, मी याच्यापेक्षा पुढे गेलो पाहिजे. तुमचं एखादं यश झालं की त्यांना लगेच त्यांच्यापेक्षा मोठं काहीतरी करून दाखवायची घाई होते. तुम्ही नवीन वस्तू घेतली तर त्यांना त्यापेक्षा महाग वस्तू हवी असते. तुम्ही एखादी उपलब्धी मिळवली तर त्यांना त्यापेक्षा मोठी उपलब्धी दाखवायची असते. ही निरोगी स्पर्धा नसते, तर जळफळाटातून निर्माण झालेली स्पर्धा असते. कारण अशा लोकांना स्वतःच्या प्रगतीपेक्षा तुमच्यापेक्षा पुढे जाण्यात जास्त आनंद मिळतो. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा आणि लक्षात ठेवा, खरी स्पर्धा दुसऱ्यांशी नसते तर कालच्या स्वतःशी असते. मित्रांनो, तुमच्यावर जळणारे लोक ओळखणं अवघड नाही. ते त्यांच्या शब्दातून, वागण्यातून आणि तुमच्या यशाबद्दलच्या त्यांच्या प्रक्रियामधून स्वतःची ओळख करून देतात. त्यामुळे अशा लोकांचा द्वेष करू नका, त्यांच्याशी भांडू नका. फक्त त्यांना ओळखा, त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण लक्षात ठेवा, तुमच्यावर जळणारे लोक हे तुमच्या यशाचं प्रमाणपत्र असतात. मृत झाडावर कोणीही दगड मारत नाही. दगड नेहमी फळांनी भरलेल्या झाडालाच मारले जातात. मंडळी, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मानसशास्त्रीय आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.